बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपल्याला आज आणखीन एक इझी टॉपिक शिकायचा आहे आणि तो टॉपिक आहे फर्टिलायझेशन किंवा आपण याला सिनगॅमी असं म्हणतो. तर हे फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे, फर्टिलायझेशन कशा प्रकारे होते, फर्टिलायझेशनमध्ये मेल आणि फिमेल गमीट कसे एकमेकाला भेटतात, कसं यांच्यापासून झायगोट फॉर्म होते, ही सगळी प्रोसेस आपल्याला स्टेप बाय स्टेप करत या टॉपिकमध्ये शिकायची आहे. आणि त्याच्यासाठी बघा आपल्याला ही जी लास्ट आपण लेक्चरमध्ये जी डायग्राम काढली होती, ही डायग्राम पण आपण अशीच ठेवलेली आहे. ही डायग्राम जी आहे अनफर्टिलाइज ओहमची किंवा एगची आहे. हे असं अंड आहे की जे फर्टिलाइज झाले नाही म्हणून याला अनफर्टिलाइज असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सेकंडरी ओसाइडची ही डायग्राम आहे. याच्या मदतीने आपण ही पूर्ण प्रोसेस समजून घेऊ. ठीक आहे. त्याचबरोबर आणखीन आपण ही आणखीन एक छोटी डायग्राम काढलेली आहे. या काही छोट्या छोट्या डायग्रामच्या मदतीने हा टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा आहे. बिलकुल इझी टॉपिक आहे, बिलकुल सिंपल टॉपिक आहे. तुम्हाला लवकरच समजेल बाळांनो. आता काय होते फर्टिलायझेशन म्हणजे काय की बघा आपल्याला सिंपल डेफिनेशन याची माहिती आहे. फर्टिलायझेशन म्हणजे काय की मेल आणि फिमेल गमीट एकमेकाला येऊन भेटणे, यांची भेट झाली की फर्टिलायझेशन झालं असं म्हणतो आपण. फ्युजन, या दोघांचं मेल आणि फिमेल गमीट फ्युजन, फर्टिलायझेशन, अशी सिंपल याची डेफिनेशन आहे. पण याची टेक्निकल डेफिनेशन आपल्याला काय सांगते, प्रॉपर अशी सायंटिफिक डेफिनेशन आपल्याला काय दिलेली आहे बुकमध्ये जी डेफिनेशन आहे ते काय सांगते आपल्याला. बघा काय सांगितलं आहे आपल्या फर्टिलायझेशन बद्दल. फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गमीट रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ डायप्लॉइड झायगोट. काय म्हटलेलं आहे बघा, फ्युजन झालं. कोणाचं फ्युजन झालं? हॅप्लॉइड मेलचं आणि हॅप्लॉइड फिमेलचं. म्हणजे मेल आणि फिमेल गमीट कोणते आहेत? स्पर्म आणि ओहम, या दोघांची भेट होणे. आणि या दोघांच्या भेटीपासून काय तयार झालं? या दोघांच्या भेटीपासून झायगोट फॉर्म झालं. झायगोट कसं आहे? तर झायगोट डायप्लॉइड आहे. तर अशा प्रकारे स्पर्म आणि ओहम या दोघांच्या भेटीमधून एक नवीन जीव तयार झाला, त्याला झायगोट असं म्हटलं. आणि झायगोट आहे डायप्लॉइड. बिलकुल अशी सिंपल डेफिनेशन दिलेली आहे. आपण काही थोडंसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशननी आपण याला समजून घेऊ. बघा काय आहे की हा आहे स्पर्म मेल गमीट, हे आहे ओहम फिमेल गमीट. आणि हा जो स्पर्म आहे याचा हा हॅप्लॉइड आहे. आणि हे जे ओहम आहे, जे फिमेल गमीट आहे, हे पण हॅप्लॉइड आहे. आपण ते एननी शो केलं. म्हणजेच काय, याच्यामध्ये अर्धे क्रोमोझोम आहे. अर्धे म्हणजे किती? 46 चे अर्धे 23 क्रोमोझोम आहे. स्पर्म मध्ये पण 23 क्रोमोझोम. ओहम जे मुलीचं अंड आहे त्याच्यामध्ये पण 23 क्रोमोझोम. आता या स्पर्मची मेल गमीटची आणि या ओहमची म्हणजे फिमेल गमीटची दोघांची भेट झाली. आणि या दोघांची भेट झाली म्हणजेच काय, फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झाल्यामुळे एक नवीन जीव तयार झाला यांच्यापासून. आणि हा जो नवीन जीव तयार झाला, ही जी नवीन सेल तयार झाली या स्पर्म आणि ओहमच्या भेटीपासून, म्हणजे या गमीटच्या भेटीपासून, याला आपण झायगोट असं म्हणतो. बघा झायगोट फॉर्म झालं. आणि झायगोट कसं आहे तर आपल्याला सांगितलं झायगोट हे डायप्लॉइड आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे. आणि म्हणजे 2 सेट आहे क्रोमोझोमचे. आणि 2 सेट असले तर आपण 2n शो करतो. एकच क्रोमोझोमचा सेट असला तर आपण तो n शो करतो. बरोबर आहे. आता हे जो नवीन जीव तयार झाला, झायगोट तयार झालं, या दोघांच्या फ्युजन मधून झालं. हे दोघं एकमेकाला भेटले म्हणून हा झायगोट फॉर्म झाला. तर याच्यात अशा तऱ्हेनं याच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे. याच्यामध्ये वडिलांचे 23 क्रोमोझोम आले आणि आईचे पण 23 क्रोमोझोम आले. आणि अशा तऱ्हेनं या झायगोटमध्ये 46 क्रोमोझोम कॉमन 46 क्रोमोझोम जे आहे कायम राहिले. अशा प्रकारे फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. अशा प्रकारे फर्टिलायझेशन झालं की नवीन जीव तयार होतो, झायगोट तयार होतो. बिलकुल इझी प्रोसेस आहे बाळांनो. हेच आपल्याला आता याच्यामध्ये हे समजून घ्यायचं आहे सगळं काही स्टेप बाय स्टेप कशा तऱ्हेनं हा नवीन आता जीव तयार होत होतं. बघा आता पुढे आता काय सांगितलं आपल्याला, लाईक अदर मॅमल्स इन ह्युमन फर्टिलायझेशन इंटरनल. जे मॅमल्स आहेत त्या मॅमल सारखंच ह्युमनमध्ये सुद्धा फर्टिलायझेशन हे इंटरनल फर्टिलायझेशन होते. आपण शिकलो ॲनिमल किंगडममध्ये बघा की 11 मध्ये आपण मॅमल्समध्ये शिकलो की मॅमल जे आहेत ते इंटरनल फर्टिलायझेशन करतात. बघा फर्टिलायझेशन 2 प्रकार आहे, इंटरनल फर्टिलायझेशन, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आता एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे काय की मेल आणि फिमेल गमीटची भेट ही बॉडीच्या बाहेर होणे. जसे की काही मी तुम्हाला 11 मध्ये पण सांगितलं होतं की जे पाण्यामध्ये वगैरे राहणारे जीव आहेत, जसे फिश वगैरे की बरेचसे असे ॲनिमल्स आहेत की ते काय करतात की त्यांच्या बॉडीमधले जे गमीट्स आहेत ते पाण्यामध्ये सोडतात. जो मेल असेल त्याने आपले मेल गमीट पाण्यामध्ये सोडले, जी फिमेल असेल तिने आपले फिमेल गमीट पाण्यामध्ये सोडले. आता पाण्यामध्ये ज्या मेल आणि फिमेलची गमीटची भेट होते, म्हणजे जी मादा आहे, जी फिमेल आहे, तिच्या बॉडीमध्ये झाले काय भेट यांची नाही, पाण्यामध्ये झाली, बाहेर झाली. आणि बाहेरच मग हे मेल आणि फिमेल गमीट एकमेकाला भेटतात, झायगोट तयार होतो, नवीन जीव तयार होतो. हा नवीन जीव कुठे तयार झाला? फर्टिलायझेशन कुठे झालं? बॉडीच्या बाहेर झालं, पाण्यामध्ये झालं, म्हणून याला एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात. पण काही जीव असे आहेत जसे मॅमल, पण आपण पण त्याच्यात हत्ती, घोडा, कुत्रे हे सगळे मॅमल्स आहेत. तर या मॅमलमध्ये फर्टिलायझेशन कसं होते? इंटरनल, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये.
जी फिमेल आहे त्या फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये होते, या युटेरस किंवा या फॅलोपियन ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन होते. मेल आणि फिमेल गमीट बॉडीच्या आतमध्ये भेटतात, म्हणून याला इंटरनल फर्टिलायझेशन असं म्हणतात. बिलकुल लक्षात आलं आता, जे फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर होईल ते एक्सटर्नल आणि बॉडीच्या आतमध्ये होईल, म्हणजे मेल आणि फिमेल गमीट बॉडीच्या आतमध्ये भेटले तर इंटरनल फर्टिलायझेशन. तर बाकीच्या सगळ्या मॅमल सारखंच माणसामध्ये पण फर्टिलायझेशन इंटरनल होते, बॉडीच्या आतमध्ये होते. आता पुढे आपल्याला याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे बघा, आणखीन सांगितलेलं आहे साईट ऑफ फर्टिलायझेशन. तर साईट कुठे होते आता हे फर्टिलायझेशन? आपण पर्टिक्युलरली माणसाबद्दल शिकत आहोत, ह्युमन बद्दल शिकत आहोत. तर ह्युमन मध्ये साईट कोणती आहे, कोणत्या ठिकाणी होते फर्टिलायझेशन? तर सांगितलेलं आहे एम्प्युला ऑफ फॅलोपियन ट्यूब. आपण शिकलं आहे सगळं, फॅलोपियन ट्यूब वगैरे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पूर्ण ट्रॅक आपण शिकलो. आपण इथे डायग्राम काढली आहे, तुम्हाला हे डायग्राम दिसेल, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची ही डायग्राम आहे, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतात की ह्या दोन फिमेलच्या ओव्हरीज आहेत, ह्या फॅलोपियन ट्यूब आहेत, दोन फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट असं याला म्हटलं जातं, आणि हा युटरस गर्भाशय आहे, बरोबर. आणि या गर्भाशयाला लागून असतो खाली तो म्हणजे व्हजायना, त्याला आपण मराठीमध्ये योनी सुद्धा असं म्हणतो. तसे हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची आपण डायग्राम काढलेली आहे. तर कुठे होते फर्टिलायझेशन? ही जे फॅलोपियन ट्यूब आहे, या फॅलोपियन ट्यूब मध्ये एक रिजन आहे, त्याला एम्प्युला असं म्हणतात. काय म्हणतात? एम्प्युला. तर एम्प्युला मध्ये होते फर्टिलायझेशन. मेल आणि फिमेल गमीट कुठे भेटतात? एम्प्युला मध्ये भेटतात. इथून स्पर्म येईल आणि इकडे आहे ओहम, आणि हे दोघं स्पर्म आणि ओहम या फॅलोपियन ट्यूबच्या एम्प्युला रिजन मध्ये एकमेकाला भेटतील. लक्षात ठेवा, बऱ्याच याच्यावर क्वेश्चन पण येतात. आता हे पण आपल्याला साईड पण समजली, माणसामध्ये कुठे होते फर्टिलायझेशन हे पण समजलेलं आहे. फर्टिलायझेशन बॉडीच्या आत होते म्हणजे इंटरनल आहे, हे पण आता आपल्याला समजलेलं आहे. त्यानंतर आता पुढे सांगितलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आता जे नवीन बाळ तयार होणार आहे, फर्टिलायझेशन तर इथं झालं, इथं झायगोट तयार झालं, पण आता ही एवढी छोटी ट्यूब आहे, एवढ्या छोट्या ट्यूबमध्ये बाळ वाढणार आहे का, बाळाची ग्रोथ होणार आहे का? नाही. मग आता काय होते की हा जो एम्ब्रियो आहे इथे, हा जो झायगोट आहे, हळूहळू हा इथे पुढे सरकतो आणि मग पुढची बाळाची वाढ जी आहे युटेरस मध्ये होते. बघा, पुढे पुढे बाळ जे आहे पूर्ण 9 महिन्यापर्यंत या युटेरस मध्येच वाढते आणि मग बाळाची नंतर डिलिव्हरी होऊन जाते, बाळ बाहेर येऊन जाते. तर पुढची वाढ जी आहे, ग्रोथ जी आहे बाळाची, या युटेरसमध्ये होते. तर अशा तऱ्हेनं आता आपल्याला फर्टिलायझेशनची साईट पण समजली, फॅलोपियन ट्यूबच्या एम्प्युलामध्ये, त्याचबरोबर बाळ जे आहे पूर्ण युटेरसमध्ये 9 महिन्यापर्यंत वाढते, हे इथपर्यंत आपल्याला समजलं. आता जे आहे बाळांनो, ही आपण फर्टिलायझेशनची किंवा या सिंगॅमीची एक समरी समजून घेतलेली आहे. एक ओव्हरऑल काय काय होते या फर्टिलायझेशनमध्ये ते समजून घेतलेलं आहे. आता थोडंसं डिटेलमध्ये आपण समजून घेऊ की एकदम सुरुवातीपासून, अगदी सुरुवातीपासून कसे हे स्पर्म या व्हजायनामध्ये येतात आणि मग हे स्पर्म हळूहळू कसे या फॅलोपियन ट्यूब पर्यंत पोहोचतात, ही सगळी जर्नी, हा सगळा प्रवास आपल्याला आता समजून घ्यायचा आहे. आणि त्याचंच नाव आहे, त्यालाच नाव दिलं आहे मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कसं होते याचा मेकॅनिझम आपल्याला आता समजून घ्यायचा, काही टॉपिकच्या मदतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. पूर्ण ही जर्नी समजून घ्यायची आपल्याला. आता स्पर्म आतमध्ये गेल्यापासून तर त्या स्पर्मची ओहम सोबत भेट होईपर्यंत, झायगोट तयार होईपर्यंत, ही पूर्ण जर्नी, हा पूर्ण प्रवास आपल्याला समजून घ्यायचा. यालाच नाव दिलेलं आहे मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. लक्षात आलं? आता काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला याच्याबद्दल, सिमेन रिलीज ड्युरिंग दी कॉप्युलेशन इन दी फिमेल व्हजायना. बघा, मेल माणूस आणि बाई, मुलगा मुलगी, समजा लग्न झालेलं आहे त्यांचं, ठीक आहे, मॅरिड आहेत ते, लग्न झालेलं आहे, या दोघांचा सेक्स होईल, त्याला कॉप्युलेशन पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? कॉप्युलेशन, सेक्स किंवा संभोग किंवा इंटरकोर्स किंवा कॉइटस इंटरप्टस, असे वेगळे नाव आहे त्याला. तर आता मुलगा मुलगीचा संभोग झाला, कॉप्युलेशन झालं, आणि मग एका विशिष्ट पिरियड नंतर त्या मुलाच्या पेनिसमधून सिमेन बाहेर पडणार. तो एक्साइट झाला मुलगा की त्याच्या पेनिसमधून सिमेन बाहेर पडते, त्याला इजॅक्युलेशन असं म्हणतात. नाव नोट करून देतो तुम्हाला, इजॅक्युलेशन. बघा, आता नोट करून देईल तुम्हाला. इजॅक्युलेशन म्हणजे काय समजलं ना? तर बिलकुल सिंपल भाषेत त्या पेनिसमधून सिमेन बाहेर येणे, वीर्य बाहेर येणे, त्याला इजॅक्युलेशन असं म्हणतात. आता मुलगा काय करतो, जो माणूस आहे तो काय करतो, सेक्स करतो, आणि सेक्स झाल्यानंतर तो आपलं जे सिमेन आहे ते इजॅक्युलेट करतो फिमेलच्या व्हजायनामध्ये. फिमेलचा जो व्हजायना आहे, फॉर एक्झाम्पल हा व्हजायना आहे, या व्हजायनामध्ये तो त्यांनी पूर्ण आपलं सिमेन, त्याने पूर्ण आपलं वीर्य सोडून दिलेलं आहे सेक्स झाल्यानंतर, ठीक आहे. आता हा पहिला टप्पा झाला. आपल्याला पूर्ण जर्नी समजून घ्यायची आहे. आता ही जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे मॅडम. आपण जे काही शिकणार आहे फर्टिलायझेशन बद्दल, या स्पर्मला इथपर्यंत पोहोचायला कोणत्या अडथळ्याला पार करावा लागते, कसं त्याला संघर्ष करावा लागतो. बघा, स्पर्म तर इथं सोडले, आता इथून इथपर्यंत पोहोचायला त्याला कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो, कोणते त्याच्यावर संकट येतात, कोणत्या गोष्टी त्याच्या फेवरेबल असतात, कोणते त्याचे शत्रू आहेत, कोणते मित्र आहेत, कसा तो पुढे जातो, हे सगळं आता आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. लक्षात आलं? आता बघा पुढे काय सांगितलेलं आपल्याला याच्यामध्ये की मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग ओहम. आता कशी मुवमेंट होते, मेकॅनिझम, हे जे मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन ॲज फॉलो असं म्हटलेलं आहे. कशा प्रकारे होते टप्प्याटप्प्याने आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यातला पहिला जो टप्पा आहे फर्टिलायझेशनचा पहिला टप्पा, तो पहिला टप्पा कोणता आहे? मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड एग.
स्पर्म आता हळूहळू एक जे अंड आहे त्याच्याकडे निघाल्या, त्याच्या प्रवासाला लागले आहेत, पुढे जायला निघालेले आहेत, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा की स्पर्म जे आहेत ते इथे आलेले आहेत. आता हा आहे व्हजायना. आता इथून इथपर्यंत आता यांना हा प्रवास करायचा. इथे कोण वाट पाहते त्यांची? हा ओव्हम जो 14व्या दिवशी आलेला आहे. 14व्या दिवशी आलेला हे अंड किंवा हे ओव्हम हे वाट पाहत आहे यांची. आणि जर यांची त्या 14व्या दिवशी भेट झाली नाही या स्पर्मची आणि याची, तर हे ओव्हम मरून जाईल. मग मुलं बाळ होणार नाही 14व्या दिवशी जर भेट झाली नाही तर. जर समजा आता 14वा दिवस आहे, कंप्लीट झालेला आहे, आणि 14व्या दिवशी जर समजा इथे स्पर्म पोचला नाही आणि मग हे ओव्हम 24 तासानंतर मरते. आपल्याला माहित आहे हे अंड मरून जाते 24 तासानंतर. आता हे अंड मेलं आणि जर समजा मासिक पाळीच्या 16व्या दिवशी समजा जर या मुलीचा सेक्स झाला, 16व्या दिवशी झाला आणि 16व्या दिवशी सेक्स झाल्यानंतर स्पर्म आतमध्ये गेले, स्पर्म आले, आता इथपर्यंत पोहोचले, पण आता या स्पर्मचा काहीच फायदा नाही आहे, कारण की इथे अंडच नाही आहे, फर्टिलायझेशन होणार नाही, बाळच जन्माला येणार नाही. लक्षात आलं ना. मग 16व्या दिवशी 15, 16, 17, 18, 19 तर 28 दिवसापर्यंत सेक्स केला तरीही मूल बाळ होणार नाही. कधी म्हटलो मी बघा 14व्या दिवशी तर इथे अंड येते, पण जर समजा 15 ते 28 दिवसापर्यंत सेक्स केला तर मूल बाळ होणार नाही, कारण इथे अंडच नाही आहे, इथे ओव्हमच नाही आहे. नुसते स्पर्म सोडून काय फायदा? नुसते स्पर्म सोडून काहीच फायदा नाही आहे, कारण अंडच नाही आहे, अंड्याची भेटच नाही झाली, तर मूलबाळ कसं होईल? लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेनं जर समजा 14व्या दिवशी नेमके 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं आणि याच दरम्यान बिलकुल 14व्या दिवशी जर स्पर्म सोडले गेले, 14व्या दिवशी जर त्या मुलीचा संभोग झाला, सेक्स झाला, तर मग मूलबाळ होऊ शकते. तर कारण की ते एकच दिवस आहे इथे जिवंत. लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेनं नेहमी सेक्स केल्यानंतर मूलबाळ होईल असं नाही. मूलबाळ होण्याचे काही दिवस ठरलेले आहे. 14 दिवस, जास्तीत जास्त 14 किंवा 15व्या दिवसापर्यंत हे ओव्हम इथे जिवंत राहते. नंतर मग कितीही सेक्स केला, कितीही स्पर्म आतमध्ये गेले तरी मूलबाळ होणार नाही. लक्षात आलं ना. हे मेकॅनिझम लक्षात ठेवा. पुढे पण आपण यांच्याबद्दल आणखी शिकूच. आता बघा काय होते की हळूहळू आपल्याला टप्प्याटप्प्याने समजून घ्यायचं कसे कसे हे स्पर्म पुढे जातात. काय सांगितलेलं आपल्याला बघा कोणते. आता याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे पाडवणं, खूप इंटरेस्टिंग आहे. हे स्पर्म साधं सुद्धा नाही आहे या स्पर्मला इथपर्यंत पोहोचणे. हे आपल्याला दिसते एवढी जागा, इथून इथपर्यंतच पोहोचायचं या स्पर्मला. या अंडा इथे वाट पाहत आहे, पण साधं सुद्धा नाही आहे. याला खूप संकटाचा सामना करावा लागते. अर्धे स्पर्म तर इथंच मरून जातात इथपर्यंत पोहोचेपर्यंत. पण काही काही गोष्टी या स्पर्मला इथं पोहोचायला मदत पण करतात. यांचे काही शत्रू पण आहे स्पर्मचे आणि काही काही मित्र पण आहे या स्पर्मचे. ते सगळं पण आपण याला शिकायचं स्टेप बाय स्टेप. बिलकुल इंटरेस्टिंग काय सांगितलेलं बघा. देअर आर 50%. सगळ्यात आधी तर पहिलं मेकॅनिझमचा पहिला टप्पा आपण शिकायचा कोणता? मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड एग ओव्हम. काय सांगितलेलं आहे? देअर आर 50% स्पर्म डिस्ट्रॉयड ड्युरिंग धिस जर्नी. आता बघा किती एका इजॅक्युलेशनमध्ये 3 ते 4 ml सिमेन असते. माणूस काय करतो? 3 ते 4 ml सिमेन त्या मुलीच्या व्हजायनामध्ये सोडतो आणि त्या 3 ते 4 ml सिमेनमध्ये त्या वीर्यामध्ये 200 ते 400 मिलियन एवढे स्पर्म असतात. आता फॉर एक्झाम्पल यांनी काय केलं? 200 मिलियन स्पर्म सोडले. इथे आले ते 200 मिलियन स्पर्म. त्याच्यापैकी 200 मिलियन पैकी फक्त 100 मिलियन स्पर्मच इथपर्यंत पोहोचू शकतात. त्याच्याही कमी बाकीचे मरून जातात, डिस्ट्रॉय होऊन जातात, नष्ट होऊन जातात. हे जे या वजायनामध्ये जेव्हा तो माणूस या वजायनामध्ये स्पर्म सोडतो तेव्हा या वजायनाचं जे वातावरण असते ते ॲसिडिक असते. त्याचं मीडियम ॲसिडिक. त्या ॲसिडिक वातावरणामुळे अर्धे स्पर्म मरून जातात. त्याचबरोबर या आतमध्ये हा जो वजायना आहे, या वजायनाच्या आतमध्ये ज्या सेल आहे त्या सेलमध्ये ज्या लिम्फोसाईट आहेत, व्हाईट ब्लड सेल्स वगैरे ज्या आहेत, त्या ल्युकोसाईट ज्या आहेत, ते ल्युकोसाईट काय करतात? या स्पर्मला मारून टाकतात, खतम करून टाकतात. म्हणजे अर्धे स्पर्म तर इथे आल्यालाच मरून गेले. मग बिचारे जे थोडेफार राहिले ते संघर्ष करत 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 अशी आपलं पुढे पुढे ढकलत इथपर्यंत पोहोचतात. आणि इथून इथपर्यंत पोहोचायला त्यांना 5 ते 6 तास लागतात. एवढा छोटा रस्ता आहे पण 5 ते 6 तास लागतात. त्यांच्या मधात खूप सारे शत्रू त्यांना भेटतात. तर त्या सगळ्यांचा सामना करत त्यांना इथपर्यंत पोहोचावं लागते. काय सांगितलेलं बघा पुढे, इंटरेस्टिंग आहे. ॲक्रोझोम मेम्ब्रेन थिन कॅल्शियम एंटर्स इन दी स्पर्म. पुढे सांगितलेलं आहे जो स्पर्म, आता स्पर्म पोहोचले इथपर्यंत, ठीक आहे, हळूहळू पुढे पुढे चालले. आता स्पर्मचा जो ॲक्रोझोम आहे का तुम्हाला, सगळ्यात वरती कॅप लाईक स्ट्रक्चर आहे, ॲक्रोझोम म्हणतात. परत ही डायग्राम बघा या स्पर्मची. ॲक्रोझोम कोणता पार्ट आहे? ते ॲक्रोझोम तो थिन व्हायला लागतो. ॲक्रोझोम खूप कामाचं आहे वाढवून, त्याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम आहेत. त्या एन्झाईममुळेच मग फर्टिलायझेशनमध्ये पुढे हेल्प होणार आहे. ते पण लक्षात ठेवा. ॲक्रोझोम स्पर्ममधला इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्या ॲक्रोझोममध्ये एन्झाईम आहेत. आपण आधी पण शिकलेलं आहे. आता ते ॲक्रोझोमची मेम्ब्रेन थिन होत चाललेली आहे, पातळ होत चालली आहे. त्याचबरोबर त्या स्पर्ममध्ये कॅल्शियम आयन्स जे आहेत, कॅल्शियम आयन
आतमध्ये जायला लागले, त्या स्पर्मच्या आतमध्ये जायला लागले कॅल्शियम आयन्स, त्यामुळे आता स्पर्म जे आहेत ते थोडे ऍक्टिव्ह व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे, काय होते बघा पुढे, ॲज अ रिझल्ट ऑफ कॅपॅसिटेशन स्पर्म बिकम एक्स्ट्रा ऍक्टिव्ह अँड मूव्ह फास्ट टू ओव्हिडक्ट. आता काय होते बघा की इथे वर्ड वापरलेला आहे कॅपॅसिटेशन. कॅपॅसिटेशन म्हणजे काय, स्पर्म मध्ये ती क्षमता येऊन जाणे. कोणती क्षमता, की इथपासून तर त्या या ओव्हम पर्यंत पोहोचणे. काही असे बदल होऊन जातात या व्हजायनामध्ये, ते स्पर्म आल्यानंतर त्या स्पर्ममध्ये काही असे बदल होतात, स्वतःमध्ये अशा काही क्षमता येतात त्या स्पर्मच्या, की ज्यामुळे ते स्पर्म या ओव्हम पर्यंत पोहोचतात. याला कॅपॅसिटेशन असं म्हणतात. नाव लक्षात ठेवा, कॅपॅसिटेशन. आता बघा कॅपॅसिटेशन का बरं झालं, तर बघा की याच्या आतमध्ये कॅल्शियम आयन वगैरे गेले आणि मग हे स्पर्म जे आहे हे याच्यामध्ये कॅपॅसिटेशन आलं, म्हणजेच काय, हे ऍक्टिव्ह झाले. कॅपॅसिटेशनचं मिनिंग पण सांगितलं आपल्याला, स्पर्म बिकम एक्स्ट्रा ऍक्टिव्ह. एक्स्ट्रा ऍक्टिव्ह होणे त्याला कॅपॅसिटेशन असं म्हणतात. कॅपॅसिटेशन कशामुळे झालं, ते स्पर्म ऍक्टिव्ह कोणामुळे झाले, तर ते ॲक्रोझोमची मेम्ब्रेन पातळ झाली, कॅल्शियम आयन्स त्या स्पर्मच्या आतमध्ये गेले, त्यामुळे ते ऍक्टिव्ह झाले. पुढे काय होते बघा, दी प्रोस्टॅग्लॅन्डिन ऍक्टिव्हेट दी स्पर्म. आणखीन एक तुम्हाला सांगितलं की स्पर्मला काही काही गोष्टी अडवतात. स्पर्मचे काही शत्रू पण आहे या रस्त्यामध्ये, स्पर्मचे काही मित्र पण आहेत. त्यातलाच एक मित्र आहे त्याचा प्रोस्टॅग्लॅन्डिन्स. आपण प्रोस्टॅग्लॅन्डिन शिकलं की जे सिमेन आहे, जे वीर्य आहे, त्याच्यामध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन प्रेझेंट असते. प्रोस्टॅग्लॅन्डिन काय करते, तर ते ऍक्टिव्हेट करते स्पर्मला ऍक्टिव्हेट करते. स्पर्म ऍक्टिव्हेट झाली की ती लवकर धावायला लागतात त्या या अंड्याकडे. हे अंड याची इथे वाट पाहत आहे या स्पर्मची, त्या अंड्याकडे हे धावायला लागतात, या ओव्हिडक्टकडे धावायला लागतात हे सगळे स्पर्म ऍक्टिव्हेट झाल्यानंतर. पुढे सांगितलेलं व्हेस्टिब्युलर सिक्रिशन ऑफ अ फिमेल एनहान्स स्पर्म मोटिलिटी. परत आणखीन आपल्याला सांगितलेलं आहे, जसं प्रोस्टॅग्लॅन्डिन मदत करतात स्पर्मला, त्याच प्रकारे या फिमेलचं जे व्हेस्टिब्युलर सिक्रिशन आहे, या आतमध्ये जे सिक्रिशन आहे ते सिक्रिशन पण या स्पर्मला आतमध्ये जायला मदत करते. व्हेस्टिब्युलर सिक्रिशन फिमेलच्या स्वतःच्या आतमधलं जे सिक्रिशन आहे ते पण मदत करते असं सांगितले आपल्याला. आता ते पुढे सांगितलेलं आहे, स्पर्म स्विम ॲट अ ॲव्हरेज स्पीड ऑफ 1.323 मिलीमीटर पर मिनिट. जे स्पर्म कॅपॅसिटेशन झालं स्पर्मचं, किंवा हळूहळू ते जे आहे या व्हजायनापासून तर या ओव्हिडक्ट पर्यंत पोहोचतात. मग याचा स्पीड किती सांगितलं आपल्याला, एक बिलकुल हळूहळू जातात. हे किती स्पीड सांगितलेलं आहे बघा, ॲव्हरेज स्पीड 1.523 मिलीमीटर एवढ्या पर मिनिटामध्ये. एका मिनिटामध्ये फक्त 3 मिलीमीटर एवढाच त्यांचा स्पीड असतो चालण्याचा. त्यामुळे इथून इथपर्यंत पोहोचायला त्यांना 5 ते 6 तास लागतात. आहे जागा बिलकुल एवढीशी, आपल्या या बोटा एवढी, पण 5 ते 6 तासांचं अंतर यांना पार करावं लागते. एवढा स्पीड असतो यांचा. ठीक आहे, बिलकुल सिंपल आहे बाळांनो. नंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, ड्यू टू द ऑक्सिटोसिन सिक्रिशन ऑफ फिमेल कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड ओव्हिडक्ट हेल्प स्पर्म स्टिम्युलेट्स. आता बघा आणखीन एक सांगितलेलं आहे आपल्याला, जसं की स्पर्म या फिमेलच्या या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये आले किंवा या व्हजायनामध्ये आले, तर काही स्पर्म जे आहेत ते मरून गेले या व्हजायनाच्या सिक्रिशन वगैरे म्हणून. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधल्या काही गोष्टी या स्पर्मला मारून टाकतात आणि काही गोष्टी या स्पर्मला मदत पण करतात. जसं की या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधलं जे व्हेस्टिब्युलर सिक्रिशन आहे, या व्हेस्टिब्युलर सिक्रिशननी पण या स्पर्मला आतमध्ये जायला मदत केली. त्याचबरोबर या आतमध्ये एक हार्मोन तयार होते, त्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. लक्षात घ्या, फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये हे हार्मोन तयार झालं ऑक्सिटोसिन. या ऑक्सिटोसिन तयार होण्यामुळे काय होते की हा जो युटेरस आहे याचं कॉन्ट्रॅक्शन होते. त्याचबरोबर हे जे ओव्हिडक्ट आहे किंवा फॅलोपियन ट्यूब आहे याचे पण कॉन्ट्रॅक्शन होते. हे कॉन्ट्रॅक्ट झाले की हे स्पर्म जे आहे या स्पर्मला आतमध्ये जायला आणखीन फायदा होऊन जातो, आणखीन यांना सुविधा होऊन जाते. हे स्पर्म आतमध्ये आणखीन लवकर पोहोचतात. कोणामुळे, तर या ऑक्सिटोसिनमुळे पोहोचले, ते पण लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेनं या स्पर्मच्या मधामध्ये यांचे काही शत्रू पण आहेत, काही मित्र पण आहेत, काही यांना मदत पण करतात, काही यांना मारून पण टाकतात. पुढे आणखीन सांगितलेलं आपल्याला बघा, दे लिव्ह अप टू 24 to 48 आवर्स. आपल्याला सांगितलं आता हे जे स्पर्म जे आहेत हे स्पर्म या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये 1 ते 2 दिवसच जिवंत राहतात, जास्तीत जास्त 1 ते 2 दिवस. नंतर मग ते स्पर्म मरतात. जसं आपण बघितलं की हे जे ओव्हम आहे, हे जे अंड आहे, हे या फॅलोपियन ट्यूबमध्ये 1च दिवस जिवंत राहते. काय होते की 14व्या दिवशी या ओव्हरीमधून हे जे ग्राफियन फॉलिकल आहे ते ग्राफियन फॉलिकल फुटते. आपण बघितलं ना याच्या अगोदर पण, जसं की खूप ही जी ओव्हरी आहे या ओव्हरीमध्ये हे एक आहे ग्राफियन फॉलिकल, बाहेर काढलं आपण. ठीक आहे, याच्या आतमध्ये काय, याच्या आतमध्ये ओव्हम आहे, अंड आहे. ठीक आहे, मग आता काय होते की हे जे ग्राफियन फॉलिकल आहे हे तुटते 14व्या दिवशी आणि याच्यामधलं एक अंड म्हणजे या ओव्हरीमधलं एक अंड 14व्या दिवशी या ट्यूबमध्ये आलं. हे अंड 1च दिवस जिवंत राहते 24 तासापर्यंत. तशाच प्रकारे हे स्पर्म पण 1 ते 2 दिवस जिवंत राहतात. त्या दरम्यान जर या दोघांची भेट झाली तर त्यानंतर फर्टिलायझेशन होणार नाही, तर फर्टिलायझेशन होणारच नाही. अशा तऱ्हेनं हा पहिला टप्पा आपण पार केलेला आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय शिकलो की कशा प्रकारे हे स्पर्म जे आहेत या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मधून प्रवास करत करत या फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचलेले आहे, या अंड्याच्या जवळ आता ते पोहोचलेले आहे. हा पहिला टप्पा आपण क्रॉस केलेला आहे. आता हे स्पर्म जे आहेत, आता त्यातले बरेचसे तर मेलेच रस्त्यामध्ये, तर काही जे खूप करोडो होते त्याच्यापैकी आता फक्त हजारो स्पर्म राहिले की जे सक्सेसफुल झाले, इथपर्यंत पोहोचलेले आहेत अंड्याच्या जवळ. आता अंड्याच्या जवळ आल्यानंतर किंवा ओहमच्या जवळ आल्यानंतर पुढे काय होते, पुढे कसं फर्टिलायझेशन होते, ते आणखीन एक नवीन आपल्याला टप्पा दिलेला आहे मेकॅनिझमचा, आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं एंट्री ऑफ स्पर्म इनटू एग. आता हे स्पर्म या एग मध्ये कशी एंट्री करतात हे आपण ओहम दाखवलेलं आहे, एक दाखवलं अंड, या अंड्याच्या आतमध्ये हे स्पर्म कसे घुसतात ते आता आपल्याला या नेक्स्ट टप्प्यामधून शिकायचं आहे. आणि त्याची मी आधी थ्योरी लिहून घेतो, मग आपण याला एक्सप्लेन करून समजून घेऊ. बाळांनो, फर्टिलायझेशनची जी दुसरी स्टेप आहे, जी दुसरी महत्वाची घटना आहे ती आहे एंट्री ऑफ स्पर्म इनटू दी एग. आता याच्या नावावरून आपल्याला समजते काय की एंट्री होणे स्पर्मची कुठे, एगच्या जवळ. आता हे जे स्पर्म आहे ते एग जवळ कसं पोहोचते आणि तिथे पोहोचल्यानंतर काय काय होते, त्या दोघांमध्ये काय काय बदल होतात, रिॲक्शन होते, ते आता समजून घ्यायचं. बघा आपण काय शिकलोय की हे जे वजायना आहे, या वजायनामध्ये लाखो स्पर्म आलेले आहेत आणि त्याच्यापैकी तर खूप सारे मेले, 50% तर मेले आणि काही हजारो स्पर्म फक्त या ओहम जवळ पोहोचतात. या ओहमच्या आजूबाजूला फक्त काही हजार स्पर्म राहतात, बाकी सगळे मरतात. आणि त्याच्यापैकी ज्या हजारो स्पर्म आहेत त्याच्यापैकी एकच स्पर्म फक्त सक्सेसफुल होतो फर्टिलायझेशन करायसाठी. कारण की अंड तर एकच आहे, स्पर्म जरी हजारो असले तरी अंड तर एकच आहे, म्हणून एकच स्पर्म जो आहे हा या ओहम सोबत फर्टिलायझेशन करू शकतो. आता हे जे ओहम आहे, हे जे अंड आहे, याला आपण सेकंडरी oocyte असं म्हणतो, हे फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे. आता हे जे तुम्हाला ओहम अंड दिसते हे सेकंडरी oocyte आहे आणि याच्यामध्ये आपण याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं आधीच डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला परत एकदा हे जे सगळे पार्ट बघून घ्या काय. तर आता हे हा जो ओहम आहे याच्यामध्ये हे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसला जर्मिनल व्हेसिकल असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर याच्या आजूबाजूला ही जी मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनला व्हायटेलाइन मेम्ब्रेन म्हटलं. व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर आणखी एक मेम्ब्रेन आहे, झोला पेलिसुडा म्हटलं त्याला. त्यानंतर ह्या भरपूर साऱ्या सेल्स आहेत, याच्या आजूबाजूला ग्रॅन्युलोसा सेल्स पासून बनलेल्या, याला कोरोना रेडिएटा म्हटलं. त्यानंतर इथे स्पेस आहेत, पेरी व्हायटेलाइन स्पेस, इथे पोलर बॉडी आहे आणि न्यूक्लियस आणि पोलर बॉडी ज्या साईडनी असतात त्याला ॲनिमल पोल असं म्हणतात. तर हा जो आहे इकडचा ॲनिमल पोल आहे आणि याच्या ॲनिमल पोलच्या अपोजिटला कोणता असतो, व्हेजिटल पोल. तिकडे व्हेजिटल पोल, हा आहे ॲनिमल पोल. अशी आपण डायग्राम काढलेली. आता तुम्हाला दिसेल की हा जो ओहम आहे, हा जो अंडा आहे, हा या फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे किंवा याला सेकंडरी oocyte असं म्हणतो आपण. हे सेकंडरी oocyte या फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे. या ओहमच्या आजूबाजूला, याच्या आजूबाजूला खूप सारे स्पर्म याला जुळून जातात, पण त्याच्यापैकी एखादा स्पर्म याच्यासोबत फर्टिलायझेशन करू शकतो. हा आपण इथे स्पर्म दाखवलेला आहे, ठीक आहे. आता काय सांगितलेलं आपल्याला बघा इथे, काय याची थ्योरी काय सांगते आपल्याला की दी स्पर्म आफ्टर रिचिंग दी एग ओहम लाय अगेन्स्ट इट. जो स्पर्म पोचला, तो जे स्पर्म पोचतात याच्यापर्यंत ते याच्या अपोजिटला, याला अपोजिटला येऊन थांबून जातात. आपण बघितलं हा अंडा आहे, याच्या अपोजिटला आहे स्पर्म येऊन थांबलेला आहे, ठीक आहे. असं आपण दाखवलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, ॲक्रोझोम रिलीज हायलोरॉनिडेज अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम्स. आता हा जो स्पर्म आहे बघा, आता हा स्पर्म असं कन्सिडर करू की हा स्पर्म या ओहम सोबत हा फर्टिलायझेशन करणार आहे. तर या स्पर्मचे पण वेगळे वेगळे पार्ट आहे. तुम्हाला माहित असेल की या स्पर्ममध्ये पण न्यूक्लियस वगैरे आहे. स्पर्म जरी असला तरी ही एक सेल आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि याच्या डोक्यावरती या हेडमध्ये स्पर्मच्या ॲक्रोझोम नावाचा एक पार्ट आहे, हा कॅप लाईक स्ट्रक्चर ॲक्रोझोम. याच्यामध्ये भरपूर सारे एन्झाइम्स असतात. हे एन्झाइम या फर्टिलायझेशनच्या वेळी कामात पडतात. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. आता काय करतात हे एन्झाइम, हा जो ॲक्रोझोम आहे या ओहमजवळ पोहोचल्यानंतर हे काही एन्झाइम तयार करते, एन्झाइम सिक्रीट करते. कोणते एन्झाइम सिक्रीट केले आणि कोणते एन्झाइम बाहेर सोडले, तर त्याला नाव आहे हायलोरॉनिडेज आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम्स. असे एन्झाइम यांनी या ॲक्रोझोम मधून बाहेर पडले. आता हे जे दोन एन्झाइम आहेत, हायलोरॉनिडेज, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम, हे काय काम करतात मग आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. याच्यापासून काय फायदा, याची काय मदत होते तर सांगितलेलं आहे, दे सेपरेट अँड डिसॉल्व दी सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा सो द स्पर्म हेड पासेस थ्रू द झोना पेल्युसिडा. याच्यामुळे काय होते, हे जे दोन एन्झाइम आहेत, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम आणि हायलोरॉनिडेज, याच्यामुळे ही जी बाहेरची जी लेअर आहे ही डिझॉल्व्ह होऊन जाते. कोणती आहे बाहेरची लेअर, बाहेरची लेअर आहे कोरोना रेडिएटा. काय सांगितलं, कोरोना रेडिएटा झाली डिझॉल्व्ह या दोन एन्झाइममुळे. त्यामुळे काय की हा जो स्पर्म आहे हा आणखीन पुढे सरकतो. आता याचं डोकं या स्पर्मचं या आणखीन एका मेम्ब्रेनला लागलेलं आहे, एका लेअरला आणखीन लागलेलं आहे आणि त्या लेअरचं नाव काय आहे, झोना पेलुसिडा. आता हा स्पर्म ही पहिली लेअर, पहिला अडथळा यांनी पार केला. पहिला अडथळा
अडथळा पार केला कोरोना रेडिएटा नावाचा, आता दुसऱ्या अडथळ्यापर्यंत किंवा दुसऱ्या मेम्ब्रेनपर्यंत, आता दुसऱ्या दरवाजापर्यंत हा स्पर्म येऊन थांबलेला आहे आणि त्या दुसऱ्या दरवाजाचं नाव आहे झोना पेलुसिडा. आता काय होते झोना पेलुसिडाच्या जवळ आता हा जेव्हा स्पर्म येतो तेव्हा आता काय होते बघा, पाय आपल्याला सांगितलेलं आहे. झोना पेलुसिडा हॅज अ फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन्स ZP2 ZP3 फर्टिलायझिंग बाइंड टू अँटी फर्टिलायझिंग ऑफ अ स्पर्म. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा की हा स्पर्म कुठे येऊन पोहोचलेला आहे, या झोना पेलुसिडाजवळ. या झोना पेलुसिडाजवळ काही प्रोटीन्स आहेत आणि त्या प्रोटीन्सला म्हटलं जातं फर्टिलायझिन. हे रिसेप्टर प्रोटीन म्हणून ओळखले जातात हे फर्टिलायझिन. लक्षात ठेवा, बऱ्याचदा याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात की हे जे अंड आहे या अंड्यामध्ये कोणते रिसेप्टर प्रोटीन्स आहेत, त्याच्यामध्ये फर्टिलायझिन नावाचे प्रोटीन आहे आणि ते कोणते आहेत तर ते ZP2 ZP3 असं आहे. हे नाव नाही लक्षात ठेवलं चालते, ZP3 वगैरे, पण फर्टिलायझिन आहे हे लक्षात ठेवा. आता हे फर्टिलायझिन काय करतात, हे फर्टिलायझिन या स्पर्मवर असलेल्या अँटी फर्टिलायझिनला ओळखतात. बघा काय झालं की हा जो झोना पेलुसिडा आहे किंवा हे जे ओहम आहे याच्यामध्ये आहे फर्टिलायझिन आणि या स्पर्मच्या जवळ आहे अँटी फर्टिलायझिन. आता फर्टिलायझिन आणि अँटी फर्टिलायझिन या दोघांची रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाली की मग हा स्पर्म जो आहे याला आतमध्ये जायची परमिशन भेटते. लक्षात आलं का काय सांगितलं मी बघा की इथे प्रोटीनचे रिसेप्टर आहेत आणि ते प्रोटीन अंड्यामध्ये जे प्रोटीनचे रिसेप्टर आहेत त्यांना काय म्हटलं, त्यांना म्हटलं फर्टिलायझिन. आणि हे जे स्पर्म आहे याच्याकडे पण एक रिसेप्टर आहे आणि त्या रिसेप्टरला म्हटलं अँटी फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन. आता फर्टिलायझिन आणि अँटी फर्टिलायझिनची भेट होते आपापसात, यांची रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाली की हा जो लेअर आहे मग कोरोना पेलुसिडा किंवा आणखीन हा जो दरवाजा, आणखीन हा जो अडथळा आहे हा सुद्धा पार केला जातो, हा सुद्धा दरवाजा तुटतो. जसा कोरोना रेडिएटाच्या सगळ्या सेल तुटल्या तसाच अँटी फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिनची रिॲक्शन झाली की झोना पेलुसिडा ही लेअर पण तुटते आणि हा स्पर्म अजून आतमध्ये सरकतो. लक्षात आलं ना तुम्हाला. आता पुढे आणखीन काय सांगितलेलं आपल्याला बघा की फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन इंटरॅक्शन इज स्पेसिस स्पेसिफिक. काय आहे की हे फर्टिलायझिन कोणाकडे आहे, जे अंड आहे त्याच्याजवळ फर्टिलायझिन आहे. अँटी फर्टिलायझिन कोणाकडे आहे, स्पर्म जवळ शुक्राणूजवळ अँटी फर्टिलायझिन आहे. आता या दोघांची भेट होते आणि यांच्यामध्ये रिॲक्शन होते आणि हे फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन आणि स्पेसिस स्पेसिफिक असतात, हे एकमेकाला ओळखतात. आता बघा काय याचं मिनिंग तुम्हाला सांगतो मी. स्पेसिफिक म्हणजे काय. आता हे जे ओहम आहे हे अंड आहे हे कोणाचं आहे, हे अंड आहे ह्युमनचं, मानवी अंड आहे. ठीक आहे, एका फिमेलचं, ह्युमन फिमेलचं हे अंड आहे. आणि जर या अंड्याची भेट जर आपण माकडाचं जे स्पर्म आहे, कोणाचं म्हटलं मी, माकड, मंकीच्या स्पर्म सोबत जर या ओहमची भेट केली तर याचं फर्टिलायझेशन होईल का, नाही होणार. कारण हे स्पेसिस एक नाहीच. स्पेसिस जर एक असली तरच फर्टिलायझेशन होते, अदरवाईज होणार नाही. कारण की हे जे अंड आहे माणसाचं हे बरोबर याच्याजवळ आहे फर्टिलायझिन, हे बरोबर ओळखतात या स्पर्म जो जे अँटी फर्टिलायझिन आहे ते आपले आहे की दुसऱ्याचे आहेत, हे स्पर्म आपले आहे की दुसऱ्याचे आहेत हे ओळखण्याचं काम हे फर्टिलायझिन करतात, हे प्रोटीन रिसेप्टर करतात. म्हणून हे स्पेसिफिक असते. जसं आता माकडाचं जर समजा अंड असलं तर ते बैलाच्या स्पर्म सोबत, जो बैल असते त्याच्या स्पर्म सोबत फर्टिलायझेशन करू शकत नाही, हे स्पेसिफिकच असते. लक्षात आलं ना तुम्हाला. जर समजा गाय आहे, गायचा संभोग जर जो रेडा असतो त्याच्यासोबत जर झाला, म्हशीचा तो रेडा असतो त्याच्यासोबत झाला तर त्यांना मुलं बाळ होतील का, फर्टिलायझेशन होईल का, नाही. कारण त्यांचे स्पर्म आणि जे ओहम आहे ते बरोबर फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन त्यांच्यामध्ये रिॲक्शनच होणार नाही. लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेने हे बरोबर एकमेकाला ओळखतात. आपल्या जातीचा स्पर्म कोणता आहे ते ओळखण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. असं बिलकुल आता हे सिंपल आहे. आता आपण बघितलं ही स्पर्मची पूर्ण जर्नी कशी आहे. तर स्पर्मची जर्नी इथून सुरू झाली आणि आता हा स्पर्म या ओहम अंड्याजवळ येऊन पोहोचलेला आहे. अंड्याच्या आत पण आता गेलेला आहे. अंड्याच्या 2 लेअर यांनी पार केलेल्या आहेत, कोरोना रेडिएटा, झोना पेलुसिडा. आणि याच्यासाठी याला काही एन्झाईमची मदत लागली. यानी या स्पर्मला या ओहमच्या आतमध्ये जायसाठी काही एन्झाईमनी मदत केली. आणि ते एन्झाईम कोणते आहेत, ते एन्झाईम आहे हायलुरोनिडेज, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स.
अशा तऱ्हेनं आता हा स्पर्म आणखीन आतमध्ये पोहोचलेला आहे. पुढे काय होते, पुढची स्टेप काय आहे, तर आपल्याला ती पुढची स्टेप दिलेली आहे आणि त्या पुढच्या स्टेपचं नाव आहे ॲक्रोझोम रिॲक्शन. बरोबर होतं. ॲक्रोझोम रिॲक्शन मध्ये काय काय होते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा काय झालं की हा जो स्पर्म आहे हा या ओहमच्या जवळ आला. भरपूर सारे स्पर्म असतात, त्याच्यापैकी एकच स्पर्म जो आहे हा या ओहमच्या सोबत फर्टिलायझेशन करू शकतो. तर हा जो स्पर्म आहे हा इथे पोहोचला. त्यानंतर काय झालं की ही जी मेम्ब्रेन होती, ही जी लेअर होती कोरोना रेडिएटा, ही पूर्ण ब्रेक झाली, तुटली. आता हा स्पर्म आणखीन आतमध्ये चाललेला आहे. आतमध्ये कुठे पोहोचला, झोना पेलुसिडा जवळ पोहोचला. आणि झोना पेलुसिडा जवळ काय आहे, तर याच्याकडे एक प्रोटीन रिसेप्टर आहे. कोणते आहे, फर्टिलायझिन. आणि हे या झोना पेलुसिडाची फर्टिलायझिन आणि स्पर्मकडे काय आहे, तर याच्याकडे पण अँटी फर्टिलायझिन आहे. तर या फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिनची रिॲक्शन झाली आणि मग या दोघांनी एकमेकाला ओळखलं. या अंड्याने ओळखलं की हा जो स्पर्म आहे हा आपल्या स्पेसीचा आहे, हा आपल्याच जातीचा आहे. आणि मग या पुढे या दोघांची आणखी रिॲक्शन झाली. मग हा जो स्पर्म आहे हा अजून जवळ गेला. कोणाच्या जवळ गेला, झोना पेलुसिडाच्या जवळ गेला. आता झोना पेलुसिडाच्या जवळ पोहोचल्यानंतर अजून काय होते हे आता आपल्याला शिकायचं आहे. तर बघा त्याच्या अगोदर की हा स्पर्मची मुवमेंट कशी कशी होते, हा स्पर्म कसा कसा या आतमध्ये धसत जातो ते आपल्याला या डायग्राम मधून समजणार आहे. आपल्या बुकमध्ये पण दिलेली आहे पूर्ण प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे, पूर्ण डिटेलमध्ये डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे. तर ते पण तुम्ही वाचून घ्या एकदा शॉर्टमध्ये. त्याचबरोबर ह्या काही डायग्राम तुमच्या समोर येतील. या डायग्राममध्ये पण तुम्ही बघा की हा स्पर्मची मुवमेंट, हा स्पर्म कसा कसा आतमध्ये त्या अंड्याच्या आतमध्ये धसत जातो तो आपल्याला दिसते. याच्यामध्ये कसा तो एक एक मेम्ब्रेन पार करतो, कसा तो कोरोना रेडिएटाला पार करतो, कसा तो झोना पेलुसिडाला पार करतो आणि मग शेवटी तो आपलं जे न्यूक्लियस आहे आणि आपलं जे सेंट्रिओल आहे ते सेंट्रिओल आणि न्यूक्लियस कसं त्या अंड्याच्या आतमध्ये सोडतो ते याच्यामध्ये या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल. तर ह्या अशा डायग्राम हे तुम्हाला कामात पडणार आहे. आता ॲक्रोझोम रिॲक्शन म्हणजे काय आता समजून घेऊ. बघा काय सांगितलेलं आपल्याला याच्यामध्ये, तर ॲज दी स्पर्म हेड टचेस दी झोना पेलुसिडा इन दी ॲनिमल पोल रिजन इट्स ॲक्रोझोम कवरिंग रप्चर्ड टू रिलीज लाइटिंग एन्झाइम ॲक्रोसिन और झोनालायसिन. आता काय झालं बघा की यांनी सांगितलं आपल्याला की जसं हा स्पर्मची हे जे स्पर्मचं डोकं आहे हे हा स्पर्म जसा या झोना पेलुसिडाला येऊन लागेल आणि कोणत्या रिजनमध्ये, ॲनिमल पोल रिजनमध्ये. काय सांगितलं, ॲनिमल पोल. ॲनिमल पोल कोणता असतो, तर हे जे अंडा आहे या अंड्याचा हा न्यूक्लियस आणि पोलर बॉडी ज्या रिजनमध्ये असतात त्याला ॲनिमल पोल असं म्हटलं जातं. मग आता हा स्पर्म आला, एकच स्पर्म असतो बरोबर आहे, जास्त स्पर्म असतात, भरपूर सारे स्पर्म असतात, पण एका स्पर्मला परमिशन भेटते फर्टिलायझेशन करायची. हा एकच भाग्यशाली आहे, बाकीचे सगळे मरून जातात बिचारे. यालाच परमिशन भेटलेली आहे. या अंड्याच्या आजूबाजूला भरपूर सारे स्पर्म आहे, पण या एका स्पर्मलाच परमिशन भेटली याच्यासोबत फर्टिलायझेशन करायची. आता काय झालं की जसा हा स्पर्म या कोरोना रेडिएटाला पार केला याने आणि झोना पेलुसिडा जवळ पोहोचला, तशी इथे एक रिॲक्शन झाली आणि मग ही जी याच्या आतमध्ये हा जो स्पर्म आहे याच्या आतमध्ये हा जो काय आहे ॲक्रोझोम, या ॲक्रोझोमची मेम्ब्रेन ब्रेक झाली, तुटली. हा ॲक्रोझोम ब्रेक झाला, तुटला आणि याच्यामधून एन्झाईम तयार झाले. कोणते एन्झाईम बाहेर पडले ॲक्रोझोम मधून, हे लायटिक एन्झाईम आहे. कोणत्या, ॲक्रोसिन आणि झोनालायसिन. कोणते एन्झाईम बाहेर पडले याच्यामधून लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन पण विचारले जातात. ॲक्रोझोम मधून ॲक्रोसिन किंवा याला झोनालायसिन असं पण म्हणतात. झोनालायसिन किंवा ॲक्रोसिन हे एन्झाईम या ॲक्रोझोम मधून बाहेर पडले. कधी बाहेर पडले, जसं या स्पर्मचं डोकं या झोना पेलुसिडाला लागलं तशा बरोबर. आता पुढे काय होते, आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं बघा यांनी की दे ऍक्ट ऑन झोना पेलुसिडा ऍट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बोथ दी सेल डिझॉल्व ऍट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता काय होते की हे जे एन्झाईम ॲक्रोसिन किंवा झोनालायसिन हे तयार होते आणि हे एन्झाईम काय करते की ही जी लेअर आहे ना झोना पेलुसिडाची, या झोना पेलुसिडाच्या लेअरला डिझॉल्व करून टाकते, ब्रेक करून टाकते. त्याचबरोबर या स्पर्मची जी लेअर आहे याला पण डिझॉल्व करून टाकते, ब्रेक करून टाकते. आता पूर्ण ओपन झालेलं आहे, हे अंड पूर्ण ओपन झालेलं आहे. हा स्पर्म आता इथं पूर्ण जवळ आतमध्ये धसलेला आहे, या अंड्याच्या पूर्ण आतमध्ये गेला आता हा स्पर्म. पुढे काय होते आपल्याला सांगितलेलं आहे यांनी, the sperm nucleus and centriole enter the egg. After this, zona pellucida prevent the entry of other sperm to avoid polyspermy. आता काय झालं की जसं ही जी मेम्ब्रेन आहे झोना पेलुसिडा ही पूर्ण डिझॉल्व झाली, ब्रेक झाली. कोणामुळे ब्रेक झाली, ॲक्रोसिनमुळे किंवा झोनालायसिनमुळे. त्याचबरोबर आता काय झालं की इथे आता पूर्ण गॅप, छिद्र पडलेलं आहे. आता या छिद्रामधून या स्पर्म मधला जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस आतमध्ये जाईल, स्पर्मचा न्यूक्लियस गेला आतमध्ये. त्याचबरोबर या स्पर्म मध्ये जे सेंट्रिओल आहे प्रॉक्सिमल सेंट्रिओल, ते सेंट्रिओल पण आतमध्ये गेलेलं आहे बघा. याच्यामधलं हे सेंट्रिओल पण आतमध्ये गेलेलं आहे आणि बाकीचा जो या स्पर्मचा पार्ट आहे मग हे राहिलेला सगळा पार्ट हा बाहेरच राहतो,
फक्त या स्पर्म मधून काय काय आतमध्ये गेलं लक्षात ठेवा. या स्पर्म मधून या अंड्याच्या आतमध्ये न्यूक्लियस गेलं, या स्पर्मचं न्यूक्लियस गेलं, त्याचबरोबर या स्पर्मचं सेंट्रिओल आतमध्ये गेलेलं आहे. बरोबर. जसं आता हे सेंट्रिओल आतमध्ये जाते, न्यूक्लियस आतमध्ये जाते, तसं इथे एक मेम्ब्रेन फॉर्म होऊन जाते. हा रस्ता बंद होऊन जातो. न्यूक्लियस आत गेल्या गेल्या हा रस्ता बंद होऊन जातो. इथे फर्टिलायझिंग मेम्ब्रेन तयार होते. कशासाठी हे फर्टिलायझिंग मेम्ब्रेन तयार होते? की दुसरा स्पर्म आतमध्ये नाही घुसला पाहिजे, दुसऱ्या स्पर्मचं न्यूक्लियस आतमध्ये नाही गेलं पाहिजे, म्हणून हा रस्ता बंद होऊन जातो. इथे फक्त एकाच न्यूक्लियसला परमिशन भेटते, एका स्पर्मचं न्यूक्लियस आतमध्ये यायला परमिशन आहे, दुसऱ्या न्यूक्लियसला परमिशन नाही. त्याला म्हटलं जातं पॉलिस्पर्मी. पॉली म्हणजे काय? अनेक, आणि स्पर्मी म्हणजे काय? खूप सारे स्पर्म. खूप साऱ्या स्पर्मला इथे एंट्री भेटत नाही, एका स्पर्मला एंट्री भेटते. जसं या स्पर्मचं न्यूक्लियस आतमध्ये जाईल, जसं या स्पर्मचं सेंट्रिओल आतमध्ये जाईल, हा रस्ता बंद झाला. लक्षात आला? तर अशा तऱ्हेनं हे ॲक्रोझोम रिॲक्शनमुळे हे सगळे बदल झालेले आपल्याला बघायला भेटतात. पुढे काय होते? आता लास्ट स्टेप आपल्याला दिली आहे, फर्टिलायझेशनची लास्ट स्टेपकडे आता आपण आलेलो आहे. पुढे आता काय होते? झायगोट कसं फॉर्म होते? आपण जवळजवळ पोहोचलेलं आहे झायगोट फॉर्मेशनच्या. न्यूक्लियसची पण भेट झालेली आहे. आता पुढे आपल्याला सांगितलेलं पुढची लास्ट स्टेप आहे ॲक्टिव्हेशन ऑफ ओहम. फर्टिलायझेशनची ही लास्ट स्टेप आहे आणि याचं नाव आहे ॲक्टिव्हेशन ऑफ स्पोर ओहम. कसं होते ॲक्टिव्हेशन? तर आपल्याला सांगितलेलं आहे विथ अ कॉन्टॅक्ट ऑफ व्हायटेलाइन मेम्ब्रेन ऑफ द एग इट गेट ॲक्टिवेटेड टू रिझ्यूम अँड कम्प्लीट इट्स मिओसिस 2. आता आपल्याला सांगितलं की जसा हा स्पर्म हा अंडा आहे किंवा हे सेकंडरी ऊ साईट आहे, याच्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला जसा हा स्पर्म टच करेल तसं याचं जे मिओसिस 2 बाकी आहे ना, मिओसिस 2 बाकी आहे ना, याचं डिव्हिजन बाकी आहे. प्रोफेस 2 मध्ये येऊन हा थांबला होता, मिओसिस 2च्या प्रोफेस 2 मध्ये येऊन थांबला होता. तर आता हे मिओसिस 2 कंप्लीट होऊन जाते. कधी? स्पर्मची भेट झाल्यानंतर. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं याचं मिओसिस 2 थांबलेलं आहे, प्रोफेस 2 मध्ये येऊन थांबलेलं आहे. आणि जसा याला स्पर्म येऊन भेटेल, जसा या स्पर्म या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच करेल, तसं हे याचं डिव्हिजन परत स्टार्ट होऊन जाते, परत मिओसिस 2 कंप्लीट होऊन जाते, मेटाफेज 2 कंप्लीट होऊन जाते. आणि मग आपल्याला काय काय भेटते सांगितलेलं आहे. जेव्हा मिओसिस 2 कंप्लीट होते तेव्हा काय काय भेटते आपल्याला सांगितलं? सेकंड पोलर बॉडी, आणखीन एक पोलर बॉडी याच्या आतमध्ये तयार झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर आता आणखीन सांगितलेलं आहे जर्मिनल व्हेसिकल ऑर्गनाइज इनटू प्रो न्यूक्लियस ॲट दिस स्टेज इट्स ट्रू ओहम ऑर एग. आता आपल्याला सांगितलेलं आहे की जसं याच्यामध्ये मिओसिस होणार, मिओसिस 2 कंप्लीट होणार, तेव्हा हे जे ओहम आहे, हे जे अंड आहे, याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसला जर्मिनल व्हेसिकल असं म्हटलं. आता याला जर्मिनल व्हेसिकल न म्हणता, याचं मिओसिस 2 कंप्लीट झाल्यानंतर आपण याला जर्मिनल व्हेसिकल नाही म्हणणार, मग याला काय म्हणणार आपण? तर याला आपण म्हणणार प्रो न्यूक्लियस. किंवा मग आता हे जे न्यूक्लियस याच्यामध्ये आहे, हे जे न्यूक्लियस तयार झालं या अंड्यामध्ये, हे खऱ्या अर्थानं आता हा ओहम किंवा एग म्हणून ओळखल्या जाते. तोपर्यंत याला आपण ओहम किंवा एग म्हणत नाही, तर याला सेकंडरी ऊ साईटच आपण म्हणतो, जोपर्यंत याचं मिओसिस कंप्लीट होत नाही तोपर्यंत. आणि मिओसिस कोणामुळे कंप्लीट झालं? स्पर्म याला येऊन भेटला, त्यामुळे हे मिओसिस कंप्लीट झालं, हे लक्षात ठेवायचं. तशा तऱ्हेनं आता याच्या आतमध्ये काय काय दिसते? या अंड्याच्या आतमध्ये हे फिमेलचं न्यूक्लियस आहे आणि हे स्पर्मचं न्यूक्लियस आहे, मेलचं न्यूक्लियस आहे, त्याच्याबरोबर इथे सेंट्रिओल पण आहे. आणि हे जे दोन न्यूक्लियस आहे, हे मेलचं न्यूक्लियस, फिमेलचं न्यूक्लियस, यांना प्रो न्यूक्लियस असं म्हणतात. प्रो न्यूक्लियस. आता पुढे काय होते बघा, दोन न्यूक्लियस आहे याच्यामध्ये आतमध्ये. आता काय होते याच्यामध्ये? आता बघा पुढे सांगितले आपल्याला लास्ट स्टेप आहे फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. स्पर्मची आणि एगची कसं फ्युजन होते, कशी भेट होते आणि कसं झायगॉट फॉर्म होते ते आता या स्टेपमध्ये लास्ट स्टेप आहे आता ही फर्टिलायझेशनची. बघा काय होते याच्यामध्ये, कव्हरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रो न्यूक्लियाय डिजनरेट अँड क्रोमोझोमल पेअरिंग. आता महत्वाचं सांगितलेलं आहे, याच्या आतमध्ये जे न्यूक्लियस आहे, फिमेल न्यूक्लियस, मेल न्यूक्लियस, स्पर्मचा न्यूक्लियस आणि या ओहमचा न्यूक्लियस, याला प्रो न्यूक्लियाय म्हटलं आपण. आता या न्यूक्लियसच्या आजूबाजूला जी कव्हर आहे ती पूर्ण निघून जाईल. आता या न्यूक्लियसच्या आजूबाजूची कव्हर निघाल्यामुळे याच्या आतमध्ये काय, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात? न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतात, बरोबर. या मेलचे 23 क्रोमोझोम, बघा मेलचे 23 क्रोमोझोम आणि या फिमेलचे 23 क्रोमोझोम याच्या बरोबर जोड्या लागतात. आणि किती झाले? 46 क्रोमोझोम. आणि अशा तऱ्हेनं झायगॉट फॉर्म झालं. इथे झायगॉट फॉर्म झालं. हे दोन्ही क्रोमोझोमच्या जोड्या एकामेकासमोर लागल्या अशा. आणि या प्रोसेसला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं, याला एक नाव पण दिलेलं आहे, सिनकॅरिऑन. काय म्हणतात त्याला? याला म्हणतात सिनकॅरिऑन. जेव्हा हे क्रोमोझोम एकामेकाच्या समोर अशा जोड्या लावतात त्याला सिनकॅरिऑन असं म्हणतात. आणि अशा तऱ्हेनं मग हे आपल्याला एक नवीन झायगोट, एक नवीन जीव इथे तयार झालेला भेटतो. आईचे 23 क्रोमोझोम, वडिलाचे 23 क्रोमोझोम, अशा तऱ्हेनं 46 क्रोमोझोम तयार होतात आणि एक नवीन झायगोट, एक नवीन जीव इथे तयार होतो.
आणि मग काही दिवसानंतर काही वेळानंतर हा जो झायगॉट आहे, जो एकच सेल आहे, सध्या ही एकच सेल आहे, हा डिवाइड होतो. कोणामुळे डिवाइड होतो? याच्या आतमध्ये बघा, या स्पर्म मधून काय गेलं होतं? सेंट्रिओल. या सेंट्रिओलमुळे हा जो झायगॉट आहे हा डिवाइड होतो. याच्या दोन सेल तयार होतात, त्याला ब्लास्टोमियर्स असं म्हणतात. पुढे पूर्ण डेव्हलपमेंट आपल्याला शिकायची आहे. कसं हे बाळ मोठं होते, एका सेल पासून कसं याला एवढं मोठं शरीर तयार होते, कसे 9 महिन्यापर्यंतची पूर्ण ग्रोथ होते, कशी डिलिव्हरी होते, सगळं आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे. तर इथे आपण आता आपला मेन पर्पज कंप्लीट झालेला आहे. फर्टिलायझेशन कसं होते आपण शिकलं. पूर्ण आपण प्रवास जाणून घेतला की हा स्पर्म इथून निघाला, या ओहमला जाऊन भेटला, कसं इथे याचं फर्टिलायझेशन झालं, झायगोट फॉर्म झालं, हे आपण आता इथे शिकलेलं आहे. पूर्ण फर्टिलायझेशनची प्रोसेस समजून घेतलेली आहे, किंवा त्याला सिनगॅमी पण म्हणतात. सिनगॅमी आपण समजलेलं आहे बाळांनो. आणि याची एक पूर्ण समरी पण आपल्याला दिलेली आहे यांनी, प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. ते प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन पण तुम्ही बघून घ्या एकदा. आता या फर्टिलायझेशन लास्ट पार्ट आणि आजच्या लेक्चरचा पण आपला लास्ट पार्ट. या लास्ट पार्टमध्ये आपल्याला शिकायचं आहे सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. जे फर्टिलायझेशन झालेलं आहे त्याचे सिग्निफिकन्स काय, त्याचे महत्व काय, त्याचा फायदा काय, ते या लास्ट टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे. बाळांनो, फर्टिलायझेशनची पूर्ण प्रोसेस जर तुम्हाला समजली तर सिग्निफिकन्स तुम्हाला आपोआपच लिहिता येतात. पण तरी आता आपण आपल्याला दिलेलं आहे काय काय सिग्निफिकन्स असतात फर्टिलायझेशनचे. तर वन बाय वन करत सगळे सिग्निफिकन्स, त्याचे काय महत्व आहे, काय फायदा आहे ते जाणून घ्यायचं आपल्याला. बघा, फर्स्ट जो सिग्निफिकन्स आहे फर्टिलायझेशन तो आहे सेकंडरी oocyte कंप्लीट दी प्रोसेस ऑफ oogenesis अँड ट्रान्सफॉर्म इनटू मॅच्युअर ओहम. फर्टिलायझेशनमुळे काय होते की जे सेकंडरी oocyte आहे ते सेकंडरी oocyte ओहम मध्ये कन्वर्ट होऊन जाते, आणि या प्रोसेसला आपण oogenesis असं म्हणतो. oogenesis आपण शिकलेलं आहे की जे सेकंडरी oocyte होतं ते हळूहळू मोठं झालं आणि ओहम तयार झालं, त्याला oogenesis असं म्हटलं. तर हे जे ओहम तयार झालं किंवा हे जे अंड एक तयार झालं, हे कशामुळे झालं? ते फर्टिलायझेशनमुळे झालं. फर्टिलायझेशन झालं नसतं तर सेकंडरी oocyteच राहिलं असतं आणि ते तसंच मेलं असतं मग. पण ते ओहम कधी बनते? जेव्हा त्याची भेट स्पर्म सोबत होते, म्हणजेच काय फर्टिलायझेशन होते तेव्हा. हे सगळं काही व्यवस्थित आठवा बाळांनो. या सगळ्यांची एकमेकांसोबत लिंक आहे, म्हणजे तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे. बिलकुल इझी आहे. तसं पण आपल्याशी रिलेटेड आहे, ह्युमनशी रिलेटेड आहे. हे ह्युमनच्या बॉडीमध्ये सगळं सुरू आहे, म्हणून तुम्हाला हे माहीत असणं बिलकुल आवश्यक आहे. पुढचं नेक्स्ट याचं सिग्निफिकन्स आहे डायप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड इन द झायगॉट बाय द प्रोसेस ऑफ सिनगॅमी. आता आपण इथे बघितलेलं आहे की काय आहे की या फर्टिलायझेशनमध्ये काय होते की मदर हे जे मदर आहे हिचे 23 क्रोमोझोम्स आणि जे फादर आहे, वडील जे आहेत, यांचे 23 क्रोमोझोम्स. तर आईकडून आलेले 23, वडिलाकडून आलेले 23 क्रोमोझोम्स, अशा तऱ्हेनं जे नवीन बाळ तयार होते त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम असतात. म्हणजे बाळ कसं आहे? बाळ डायप्लॉइड आहे. आणि अशा तऱ्हेनं डायप्लॉइड नंबर हा रिस्टोर केला जातो, किंवा 46 हे क्रोमोझोम बॉडीमध्ये रिस्टोर केल्या जातात. आपल्या प्रत्येक सेलमध्ये, आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये हे 46 क्रोमोझोम आहे. म्हणजे आपण डायप्लॉइड ॲनिमल आहे. फक्त जर आपल्या स्पर्म आणि मुलीचे ओहम सोडले तर हे हॅप्लॉइड आहे, बाकी सगळं आपली बॉडी डायप्लॉइड आहे. अशा तऱ्हेनं आपण डायप्लॉइड ऑर्गॅनिझम, अशा तऱ्हेनं डायप्लॉइड ही आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यू केल्या जाते किंवा मेंटेन ठेवल्या जाते फर्टिलायझेशन झाल्यामुळे. लक्षात आलं ना? पुढे आता सांगितलेलं आणखीन याचा सिग्निफिकन्स, ओहम लॅक द सेंट्रिओल नेसेसरी फॉर द फर्दर डिव्हिजन आर रिसिव्ड फ्रॉम स्पर्म ड्युरिंग फर्टिलायझेशन. पुढचं आणखीन एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि आपण शिकलो पण हे की ओहम जे आहे त्याच्यामध्ये सेंट्रिओल नसतात. मग या ओहममध्ये सेंट्रिओल कधी येतात? जेव्हा या ओहमची स्पर्म सोबत भेट होते. मी तुम्हाला आता सांगितलं, जेव्हा ओहमची स्पर्म सोबत भेट होते तेव्हा त्या स्पर्ममधून स्पर्मचं न्यूक्लियस आणि स्पर्मचा सेंट्रिओल हे त्या ओहमच्या किंवा सेकंडरी oocyteच्या सायटोप्लाझमच्या आतमध्ये जाते. दोन गोष्टी जातात स्पर्ममधून, एक त्याचं न्यूक्लियस आणि सेंट्रिओल. अशा तऱ्हेनं फर्टिलायझेशनमुळे जे आहे हे या ओहममध्ये सेंट्रिओल पोहोचते. तर हे अजून याचा एक सिग्निफिकन्स आहे. आणि सेंट्रिओलचा काय फायदा असतो? सेंट्रिओलमुळेच तर डिव्हिजन होते, सेंट्रिओलमुळेच तर सेल डिवाइड होतात. लक्षात आलं का? तर आता पुढचं लक्षात घ्या. पुढचं सिग्निफिकन्स आहे फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट फ्रॉम 2 पॅरेंट्स. इट रिझल्ट्स इन दी व्हॅरिएशन अँड सिग्निफिकन्स इन इव्हॉल्युशन. फर्टिलायझेशनमुळे जे आहे मेल आणि फिमेल गमीटची, वेगळ्या वेगळ्या मेल आणि फिमेल गमीटची भेट होते, फर्टिलायझेशन होते, फ्युजन होते, नवीन बाळ तयार होते. आणि अशा तऱ्हेनं या फर्टिलायझेशनमुळे जे नवीन बाळ तयार झालं, जे नवीन ऑर्गॅनिझम तयार झालं, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात, कारण ते वेगळ्या वेगळ्या पॅरेंटपासून तयार झालेले असतात. आपण याच्या आधी शिकलाय एसेक्शुअल रिप्रोडक्शन. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच पॅरेंट असतो आणि त्यामुळे व्हेरिएशन्स येतच नाही, चेंज येतच नाही. क्लोन्स म्हणतो आपण त्याला. पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तसं नाही, दोन वेगळे वेगळे पॅरेंट आहे, म्हणजे दोघांचे वेगळे वेगळे गुणधर्म आहेत आणि दोघांचे वेगळे वेगळे गुणधर्म त्या मुलामध्ये येतील आणि ते मुलगा त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतील.
है ना. आई वडिलापेक्षा थोडंसं वेगळं असेल ना ते, आपण आपल्या आई वडिलाची एक्झॅक्ट कॉपी थोडी आपल्या आपल्या आई वडिलापेक्षा थोडं वेगळं आहे, म्हणजे आपल्यामध्ये व्हॅरिएशन्स आले आणि व्हॅरिएशन्स हे इव्हॉल्युशनसाठी आवश्यक असतात. व्हॅरिएशन आवश्यक आहे इव्हॉल्युशनमुळे, व्हॅरिएशन नाही झालं तर इव्हॉल्युशनच होणार नाही. तशा तऱ्हेनं फर्टिलायझेशन जे आहे हे व्हॅरिएशनसाठी इव्हॉल्युशनसाठी आवश्यक आहे. पुढचा सिग्निफिकन्स आहे सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. फर्टिलायझेशनमुळेच तो ऑफस्प्रिंगचा सेक्स ठरतो, मेल आहे की फिमेल आहे, मुलगा होणार की मुलगी होणार, हे कशावरून ठरते तर फर्टिलायझेशन झाल्यामुळे, स्पर्म आणि ओमची भेट झाल्यामुळेच. तर हे याचे सिग्निफिकन्स बिलकुल इझी आहे आणि जेव्हा तुम्ही हे पूर्ण फर्टिलायझेशनची प्रोसेस समजून घ्याल तेव्हा तुम्हाला हे सगळं काही आपोआपच समजलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला आपोआपच लिहिता आलं पाहिजे. हे सिग्निफिकन्स तुम्हाला सांगायचंही काम नाही पडलं पाहिजे. तर अशा तऱ्हेनं बाळांनो आपण इथे आता आपला हा एकदम इझी असा टॉपिक आजचा कंप्लीट केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. आता याच्यामध्ये तर फारशा काही डायग्राम वगैरे दिलेले नाही, थेरॉटिकल पार्ट आहे आणि याच्यामध्ये एक जी सेकंडरी वूसाईडची डायग्राम आहे ती एक काढून बघा. बिलकुल इझी प्रोसेस आहे, सगळं काही हे आपल्याला माहीतच असते, फक्त आता ते थेरॉटिकली आपल्याला ते लिहायचं आहे. तर चांगली प्रॅक्टिस करा, भरपूर MCQ सॉल्व्ह करा. आपल्या नांदोगर अकॅडमीमध्ये ज्या नेटच्या CETच्या टेस्ट होतात त्या रेग्युलर टेस्ट द्या, त्यामुळे तुम्ही 100% इतरांपेक्षा पुढे राहाल बाळांनो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आणखीन एक इम्पॉर्टंट प्रोसेसचा स्टडी करायचा, एक आणखीन एक महत्त्वाचं आपल्याला टॉपिक शिकायचा आहे, तो आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. तर आपण एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जे आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू बाळांनो, समजून घेऊ. थँक्यू व्हेरी मच.